नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपलं उन्हाळी हंगामातील टोमॅटो पीक हे 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान होतो, त्याच्यामध्ये आता अवकाळी पाऊस जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट त्याच्यामध्ये अथर्वसारखी व्हरायटी असेल, विरांग असेल किंवा ज्या इतर व्हरायटी आहेत, मग त्याच्यामध्ये रसिका लावू शकता. याच्यामध्ये प्रामुख्याने जी आपली व्हरायटी ही 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान झालेली आहे, त्याच्यामध्ये अवकाळी पावसामुळे जी अशा पद्धतीने जी फुलकळी निघत आहे किंवा जी फुलकळी निघालेली आहे, त्याचबरोबर सुरुवातीचा पंजा अशा पद्धतीने सेट होत आहे किंवा हे जे फ्लॉवरिंग बुडालगत निघालेलं आहे त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचं ड्रॉपिंग न होणे किंवा पानावर जास्त काळ पाणी टिकून राहिल्यामुळे बॅक्टेरियल करपा असेल, जीवाणूजन्य करपा असेल, अर्ली असेल, लेट असेल किंवा पानावर येणारा ठिपका असेल, जास्त वेळ पाणी राहिल्यामुळे आपल्याला जी ही नवीन फुलकळी निघत आहे किंवा जी हे फ्लॉवरिंग निघत आहे याचं ड्रॉपिंग होणे, त्याचबरोबर पानांची कॅनॉपी चांगली राहिली पाहिजे, पानांची जी किपिंग क्वालिटी आहे ही चांगली राहिली पाहिजे. वातावरणात कोणताही बदल झाला तरी आपला प्लॉट हा ट्रेसमध्ये न जाता चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झाला पाहिजे. आता ज्या भागामध्ये पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर ते हाय टेम्परेचर असेल किंवा टेम्परेचर जर वाढत असेल तर फ्लड इरिगेशनसुद्धा करू शकता, पाटपाण्यानेसुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता किंवा ड्रिपचं पाणी हे हळूहळू वाढवू शकता. याच्यामध्ये आता पाऊस होऊन गेला, अशा पद्धतीने पानं ओले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही साधी फवारणी करू शकता. ज्याच्यामध्ये चांगला सूर्यप्रकाश मिळाला, पानं कोरडी झाली, त्याच्यामध्ये फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये 200 लिटर पाण्यासाठी स्कोअर 100 मिली, त्याच्यासोबत कवच हे 250 ग्रॅम व स्टेप्टो हा 60 ग्रॅम. स्टेप्टो जर नाही मिळाला तर कासुबी किंवा व्हॅल्युडामायसिन हे 250 मिली घेऊ शकता. याचा एक गच्च स्प्रे द्या, जो तुमचा बॅक्टेरियल ब्लाइट असेल किंवा जो येणारा करपा असेल तो थांबला जाईल. त्याचबरोबर अचानक वातावरणात जो बदल होणार आहे त्याच्यामुळे सुद्धा प्लॉटवर कोणताही ट्रेस येणार नाही. ही पहिली फवारणी झाली, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस गॅप द्या. 4 ते 5 दिवसानंतर फळातील आळे असेल, थ्रिप्स असेल किंवा हे जे फळ आपलं पाहायला मिळत आहे, बोराच्या आकाराची तयार झाल्यानंतर फळ पोकारणाऱ्या अळीचाच प्रादुर्भाव असेल, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, याच्यासाठी फवारणी घेऊ शकता. याच्यासाठी डेलिकेट एकरी 180 ml वापरू शकता किंवा तुम्ही वायोगो हे 200 लिटर पाण्यासाठी 100 मिली, मोव्हेंटो एनर्जी घेऊ शकता किंवा ओडी घेऊ शकता 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली. त्याच्यासोबत अँट्राकॉल हे 400 ते 500 ग्रॅम व सिलिकॉन हे 200 ग्रॅम. याचा एक गच्च स्प्रे द्या, जे आपल्याला फळातील आळे असेल, थ्रिप्स असेल, याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. आता पाऊस ज्यावेळी उघडणार आहे किंवा पाऊस 1-2 दिवस कंटिन्यू पाऊस पडला, त्याच्यानंतर पाऊस उघडला, त्याच्यानंतर जे हवेत आर्द्रता वाढणे किंवा जे टेम्परेचर हे जे वाढत आहे त्याच्यामुळे लाल कोळी असेल किंवा रेड माईट असेल किंवा पिवळा कोळी असेल याचा अटॅक जाणवू शकतो. मग याच्यासाठी कमी प्रमाणात असेल तर तुम्ही ओमाइट सल्फरचा वापर करू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ॲबॅसिन हे प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा मिली, म्हणजे 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही 100 मिली ॲबॅसिन घ्या. त्याच्यासोबत मेरिवान हे 80 मिली घ्या. याचाही सुद्धा गच्च स्प्रे द्या. जो नागाळे असेल किंवा जो लाल कोळी असेल, थ्रिप्स असेल, याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. आता वारंवार फवारणे असतील, वारंवार टॉनिक मारणे, वारंवार कीटकनाशक मारणे यांची कोणतीही गरज नाही. परंतु जो वातावरणात बदल होणार आहे, अचानक पाऊस असेल, त्याच्यानंतर हाय टेम्परेचर असेल, याच्यामध्ये व्यवस्थितरित्या रोगाचं लक्षण असेल किंवा प्रिव्हेंटिव्हमध्ये आपणाला कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो याविषयी हा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर आपल्याला ड्रिपचं नियोजन कशा पद्धतीने करायचं. आता ह्या स्टेजला बरेच प्लॉट आलेले असतील, तर ह्या स्टेजला जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जो मालाचं सेटिंग आहे किंवा अशा पद्धतीने आपण पूर्ण प्लॉटमध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने फुटव्यांची संख्या असेल, ही फुलकळी निघालेली आहे किंवा जे जास्तीत जास्त फुलकळी आहे याचं ड्रॉपिंग झालं नाही पाहिजे. त्याचबरोबर या फुलकळीचं हे सेटिंग झालं पाहिजे. याच्यासाठी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून एकरी कॅल्शियम नायट्रेट हे 5 किलो, बोरॉन 500 ग्रॅम याचं पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ICL कंपनीचं 58-18 हे एकरी 6 किलो व त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट हे 5 किलो हे 4 ते 5 दिवसानंतर द्या. हे 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली. त्याच्यानंतर 5 ते 6 दिवस गॅप द्या. एक आठवड्याच्या दरम्यान तुम्ही तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला 042-47 हे ग्रेड घ्यायचे किंवा तुम्ही 48-47 घेऊ शकता किंवा ज्या कंपन्यांचे चांगले ग्रेड नवीन जे आलेले आहेत स्पेशालिटी ग्रेड त्याच्यामधील कोणतीही ग्रेड घेऊ शकता. मग ICLची 43-30 ही सुद्धा ग्रेड घेऊ शकता की ज्याच्यामध्ये सिलेटेड फेरस तुम्हाला पाहायला मिळतो. ती एक ग्रेड द्या. एकरी जर ICLचं वापरणार असाल तर एकरी 5 ते 6 किलोपर्यंत वापरा. 42-47 एकरी 2.5 ते 3 किलोपर्यंत वापरा. त्याच्यासोबत N21 हे तुम्हाला एकरी 2.5 किलो घ्यायचं आहे की जो आपल्याला वातावरणात बदल होणे किंवा वातावरणात जो चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये शेंडा थांबणे, त्यावेळी मालाची फुगवण चालू होणार आहे त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना शेंडा स्टॉप होणे किंवा शेंडा पूर्ण जागेवर थांबणे, त्याच्यामुळे जो नवीन फुलकळी निघणार आहे किंवा नवीन जे माल निघणार आहे तो न मिळणे, याच्यासाठी N21 त्याच्यासोबत 42-47 किंवा 43-30 याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता.
अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट हा डेव्हलप झालेला तुम्हाला हा पाहायला मिळणार आहे. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.